नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारखे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी अचीव्स मराठीमध्ये. तर आज पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि ज्यामध्ये आपण एक नवीन चॅप्टरला शिकणार आहोत. ठीक आहे. त्या चॅप्टरचं नाव काय? टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. काय डिस्टन्स म्हणजेच वेळ, वेग आणि अंतर. ठीक आहे. तर अगोदर याचं बेसिक जाणून घेऊ थोडंसं, कारण की जोपर्यंत बेसिक माहित होणार नाही तोपर्यंत आपण सामोर वाढू शकणार नाही. आणि बेसिक खूप इझी यायचं. ठीक आहे. थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर झालं आपलं, तर आपण या चॅप्टरचे जे प्रश्न आहेत जे आपल्याला खूप असं हार्ड वाटतात, जे रेल्वेचे क्वेश्चन आहेत, रेल्वेवर येणारे किंवा जे टाइम अँड डिस्टन्सचे प्रश्न आहेत, ते जे आपल्याला खूप हार्ड वाटतात ते खूप इझी होते. ठीक आहे. तर पहिले आपण फॉर्म्युल्यापासून स्टार्ट करू. तर काय म्हणत आहे, जो आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला असते, डिस्टन्सचा जो फॉर्म्युला असते तो काय असते? टाइम इंटू स्पीड असते. काय असते? टाइम इंटू स्पीड. हा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणा सर, आता पुस्तकामध्ये किंवा जेवढे समाज शिकवतात तिथं 5/18 लावायला लावतात, बरोबर आहे. तिथं 18/5 लावतो आम्ही, ते का बरं लावतो? बघा बेटा, काय असते, युनिटचा खेळ आहे सगळं. ठीक आहे. आता जसं टाइमचे एक युनिट आहे काय? तास. बरोबर, आवर. आणि याचा जो युनिट आहे हा काय? किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. तर दोन्ही जर एकक सारखे असतील, जर दोन्ही एकक सारखे असतील तर बघा, इथून अवरला अवर खतम झाला. म्हणजे जो आपला डिस्टन्सचा जो युनिट भेटला तो आपल्याला किलोमीटर भेटल. पण याच ठिकाणी हा जो टाइम आहे हा सेकंदात आहे आणि हा आहे बेटा मीटर प्रति सेकंद. छोटा युनिट आहे. तर सेकंदला सेकंद खतम झाला, ते इथून जो डिस्टन्सचा युनिट आपल्याला भेटल तो मीटर भेटल. म्हणजे बघा, दोन्ही ठिकाणी मोठे युनिट आहेत आणि इथे दोन्ही ठिकाणी छोटे युनिट आहेत. पण कधी कधी काय होते, हा जो स्पीड आहे आपल्याला किलोमीटर प्रति तासात दिला असते आणि हा जो आपला टाइम आहे हा सेकंदात आहे. हा सेकंदात आहे आणि हा जो स्पीड आहे हा किलोमीटर प्रति तासात आहे. कशात आहे? किलोमीटर प्रति तासात. तर हा जो स्पीड आहे किलोमीटर प्रति तासात, याला आपण अगोदर कन्वर्ट करतो कशामध्ये? मीटर प्रति सेकंदामध्ये. आणि मीटर प्रति सेकंदामध्ये ज्यावेळेस कन्वर्ट करतो तर एक किलोमीटर म्हणजेच काय असतात? 1000 मीटर असतात. आणि एक तास म्हणजे काय असते? 3600 सेकंद असते. बरोबर आहे. तर बघा, इथून 2 शून्याला 2 शून्य खतम झालेत आणि इथं 2चा भाग तोडला 5 मध्ये आणि इथं 18 मध्ये. म्हणजेच हा 1 किलोमीटर प्रति तास हा काय झाला? 5/18 मीटर प्रति सेकंद. बरोबर आहे. म्हणून आपण इथं काय लावतो? 5/18. गोष्ट समजली. आता एक आणखी तुम्हाला ट्रिक सांगतो, ज्याने काय होईल, हे गोष्ट आणखी इझी होईल. बघा, पहिले आपण याला थोडस मोडून टाकू, म्हणजे बाकीच्या गोष्टी इझी होतील आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे. बघा, आता 5चा फाळा येते तुम्हाला एकदम, आणि दुसरीकडे आपल्याला एक दुसरा फाळा पाठ करायचा आहे 18. आता तुम्ही म्हणाल सर असं का? हा असते बेटा आपला मीटर प्रति सेकंद आणि हा असते बेटा आपला किलोमीटर प्रति तास. हे जर दोन गोष्टी आल्या तर मग सगळं इझी. म्हणजे 5 मीटर प्रति सेकंद म्हणजे किती? 18 किलोमीटर प्रति तास. मग 5 दुने 10, 15, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर किती येईल? 30, 35, 40, 45 आणि शेवटी 50. बरोबर. 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंचे 90, 18 सकम 108, 18 सता 126, 18 8 144, 18 9 162, त्याच्यानंतर 18 10 180. बरोबर आहे. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला काय म्हटलं मी? 5 मीटर प्रति सेकंद म्हणजे 18 किलोमीटर प्रति तास. तर इथं बघा, 10 मीटर प्रति सेकंद म्हणजे काय होईल? 36 किलोमीटर प्रति तास. 15 म्हणजे 54, 20 म्हणजे 72, 25 म्हणजे 90 मीटर प्रति म्हणजे 90 किलोमीटर प्रति तास, 30 म्हटलं म्हणजे 108 किलोमीटर प्रति तास. तर ह्या गोष्टी इझी होतात. म्हणजे एखादी तुम्हाला म्हटलंय की यार 90 किलोमीटर प्रति तास आहे, तर हा मीटर प्रति सेकंदात किती राहील? तर मग आता इथं तू लावण्याची गरज नाही. 5/18
आपण काय करायचं बघायचं, हा 18च्या फाळ्यात कुठं आहे, तर 18 95 5 म्हणून 5 गुणीला 5 करून टाकायचं. 5च्या फाड्यात 5 गुणीला 5 तर किती येईल, 5 5 25 मीटर प्रति सेकंद. किती इझी झालं. जसं मी तुम्हाला म्हटलं की यार 72 किलोमीटर प्रति तास हाय मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करायला हा किती येईल बघा. आता बघा 18च्या फाड्यात 72 कुठे आहे, 18 म्हणून 5 ला 4 ने मल्टिप्लाय करा, 520 मीटर प्रति सेकंद. म्हणजे बघा किती टाइम तुमचा सेव्ह करते ही गोष्ट. जर ही बेसिक छोटीशी गोष्ट तुम्हाला येत आहे, फक्त 5चा फाडा आणि 18चा फाडा, तर ह्या गोष्टी तुम्हाला यूज म्हणजे खूप यूज होतात आणि तुमचा खूप वेळ वाचवतात. बरोबर आहे. तर हे छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आणखी थोडंसं बेसिक आणखी कॉन्सेप्ट आपण समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळू. ठीक आहे. ओके. तर हे तर गोष्टी झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक समजून घ्या की जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल बेटा, डिस्टन्स जर हा स्थिर आहे, काय डिस्टन्स आहे बेटा स्थिर. जर डिस्टन्स स्थिर असेल तर स्पीड आणि टाइम यांचा रेशो व्यस्त असते, एकमेकांच्या विरुद्ध असते. म्हणजे जर स्पीडचा जो रेशो एक्स ला वाय असेल तर टाइमचा जो रेशो राहील तो काय राहील, वाय ला एक्स. हे खूप महत्वाची गोष्ट आहे, आयएमपी गोष्ट आहे. हे एकदम मनात फिट करून ठेवून द्यायची. काय म्हटलं मी, जर डिस्टन्स स्थिर असेल तर स्पीड आणि टाइम यांचा जो रेशो होते एकमेकांच्या व्यस्त होते. ठीक आहे. चला ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट असते की ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड तर आपण पुस्तकात एकच फॉर्म्युला बघितलाय, 2xy x प्लस वाय. बरोबर आहे. हा फॉर्म्युला रटलाय आपण. पण किंतु परंतु हे कुठं अप्लाय होते बेटा, जिथं 2 पॉईंट दिलेत, एका पॉईंटवरून आपण दुसऱ्या पॉईंटवर जातो आणि दुसऱ्या पॉईंटवरून पहिल्या पॉईंटवर येतो. ठीक आहे. त्याच ठिकाणी हा फॉर्म्युला अप्लाय होते. पण फॉर एक्झाम्पल मी एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर गेलो, हा एक डिस्टन्स इथून सामोर वाढत आहे, 2 पॉईंट झाले, त्याच्यानंतर सामोर आणखीन वाढतो तिसऱ्या ठिकाणी, म्हणजे इथं 3 डिस्टन्स आले. आता 3 डिस्टन्स आले म्हणजे 3 स्पीड येते. आता 3 स्पीड आहे, आता 2 स्पीडचा फॉर्म्युला आहे, मग इथं तर 3 स्पीड आलं, मग इथं हा फॉर्म्युला लागू होईल का. मग आपण असा फॉर्म्युला यूज करायचा जो सगळ्या ठिकाणी कामात येईल. बरोबर आहे. जो सगळ्या ठिकाणी कामात येईल, जो सगळ्या ठिकाणी मदत करेल. तर मग अशा वेळेस काय करायचं, ऍव्हरेज स्पीड साठी आपण एलसीएम पद्धत वापरू. जसं जसं फॉर एक्झाम्पल एकाच्या स्पीड आहे आपण पकडलं बेटा 40, एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटला आपण 40च्या स्पीडने जातो आणि परत येतो आपण 60च्या स्पीडने. ठीक आहे. तर बघा 40 आणि 60 यांचा जो एलसीएम येईल किती येईल बेटा, 120. बरोबर आहे. म्हणजे इथं 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, इकडे 2. बरोबर आहे. आता 2 स्पीड आहेत ना बेटा इथं, तर इथं इंटू 2 करून टाकायचं. समजलं. त्याच्यानंतर हे जे आपण यांचं हे काढलंय म्हणजे जे युनिट काढले आहेत ते किती आहेत, 3 आणि 2 यांची बेरीज करून टाका. 3 आणि 2 किती आहेत, 5. इथून भाग करून टाकायचा किती, 24 पंचे 120 आणि 24 दुने 48. तर बघा किती इझिली निघते ऍव्हरेज स्पीड. तर या पद्धतीने आता 3 असेल तर इथं 3 स्पीड घेतले तर इथं जे आहे 3 अंतर आहे. गोष्ट समजली. बेरीज ते इथं ठेवायची ते आपल्याला. 4 असेल तर इथं 4 अंतर आहे. ते हे झाल्या बेसिक गोष्टी. ठीक आहे. ह्या बेसिक जर गोष्टी समजल्या तर आपण इझिली हा चॅप्टर कव्हर करू शकतो. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊ आणि प्रश्नांच्या माध्यमातून हा जो चॅप्टर आहे व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट म्हणजे आपण प्रश्नाकडे वळत आहे. मी पहिला प्रश्न काय म्हणत आहे की एक रेल्वे ताशी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदामध्ये वेग काढ. ठीक आहे. आता सांगितलं मी तुम्हाला काय गोंधळ करायचा आहे आपल्याला, काय 18 आणि 5चा फाडा लक्षात ठेवायचा. तर बघा हे किती आहेत, 18 चौ 72 म्हणजे 4, तर मग किती येईल 520. बघा किती वेळ लागला मला, काहीच नाही, 1 सेकंद पण नाही लागला. पण आपण काय करणार, 72 गुणीला याला मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करायचं आहे ना, मग 5/18, 18 एक 18, 18 चौके 72 आणि 5 चौके 20 मीटर प्रति सेकंद. हे पद्धत अप्लाय करतो आपण. ठीक आहे. स्टार्टिंगला करा असं नाही म्हणत आहे की नको करा तुम्ही, पण ज्यावेळेस तुम्ही म्हणजे ऍबिलिटी येऊन जाते, आपल्याला माहित असते की आपण आता करू शकतो ह्या गोष्टी, आपली ज्यावेळेस चांगली प्रॅक्टिस होते, मग हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही बेटा. टाइम वाचवा. परीक्षेत टाइम खूप महत्वाचा आहे. एक एक सेकंद आपल्याला खूप महत्वाचे असते, त्याच्यामुळे जिथं टाइम असते तिथं टाइम वाचवायचा. ठीक आहे. तर हा याचा आन्सर किती येईल, 20 मीटर प्रति सेकंद येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. हा
इथे एक गोष्ट समजा बेटा. आता इकडून एक रेलगाडी येते, ठीक आहे, ही रेलगाडी येते आणि ही एका खांबाला ओलांडत आहे बेटा. तर ह्या रेलगाडीची काहीतरी लांबी असेल, चला हे मान्य करतो आपण, काहीतरी लेंथ असेल. पण हा जो खांब आहे, ह्या खांबाची हे जे रुंदी आहे किती आहे असं एकदम छोटूशी, निग्लेजिबल, बरोबर आहे, एकदम नाहीच्या बरोबर. रुंदी तर असेल काहीतरी, इथून इथपर्यंत काहीतरी रुंदी असेल, पण त्या खांबाची रुंदी कम्पेअर टू ह्या ट्रेनच्या रुंदीच्या एकदम नाहीच्या बरोबर असेल. त्यामुळे काय होते, ज्यावेळेस एखादी ट्रेन एखाद्या खांबाला ओलांडते त्यावेळेस ते स्वतःच्या अंतरा एवढाच अंतर क्रॉस करते. गोष्ट समजली का असं होते ज्यावेळेस ते एका खांबाला ओलांडते? तर ज्यावेळेस ते एखाद्या खांबाला ओलांडते त्यावेळेस काय होते, जेवढा तिचा अंतर आहे ट्रेनचा तेवढाच ती ओलांडते. गोष्ट समजलं? ओके. आता म्हणजे ज्यावेळेस हे ट्रेन ह्या खांबाला ओलांडत आहे ते स्वतः एवढा डिस्टन्स क्रॉस करत आहे, बरोबर आहे. ओके, चला ठीक आहे. आता डिस्टन्स काय असते बेटा? टाइम इंटू स्पीड असते. काय असते? टाइम इंटू स्पीड असते. ओके. आता टाइम इंटू स्पीड आहे, टाइम आपल्या जवळ आहे किती आहे बेटा? टाइम आपल्या जवळ आहे 20 सेकंदाचा. किती आहे? 20 सेकंदाचा. ठीक आहे, हा सेकंद आहे. ओके. आणि हा बघा किलोमीटर प्रति तासात आहे. तर मी काय म्हटलं, दोन्ही साईडला पहिले जो तुमचा युनिट आहे तो पहिले सारखा करून टाकायचा. हा तर सेकंदात आहे, याचा अर्थ याला पण मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करून टाका. तर 72 मीटर प्रति सेकंद म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद बेटा? 1872 म्हणजे 520 होईल, म्हणजे 20 मीटर प्रति सेकंद होईल. 20 मीटर प्रति सेकंद. बघा इथं मी कॅल्क्युलेट करत नाही बसलो. आता मला माहित आहे, मी तुम्हाला सांगितलंय कन्वर्ट कसं करायचं, तर त्या स्पीडनी करायचं. आणि स्पीड किती फास्ट होते बघा. आता इथून काय झालं बघा, इथेही सेकंद आलं, इथेही सेकंद आलं, म्हणजे युनिट सारखे झाले. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचे. 20 गुणिला 20 म्हणजे किती होईल? 400 मीटर. म्हणजे त्या ट्रेनची जी लांबी आहे ती किती आहे? 400 मीटर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणताय की 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडते? चला ठीक आहे. आता वेळेत म्हटलं म्हणजे टाइम. टाइम काय असते बेटा? टाइम असते डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर आहे, अंतर अपॉन स्पीड, वेग. बरोबर. कसं बघा, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बेटा? टाइम इंटू स्पीड आहे. आता टाइम काढायचा आहे तर हा इकडे गुणाकारात इकडे भागाकाराचे, बस. एकाच उदाहरण म्हणजे फॉर्म्युल्यापासून बाकीचे फॉर्म्युले बनले, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. चला ठीक आहे. आता आम्हाला माहित झालं, आता समोर सॉल्व्ह करूया. डिस्टन्स किती कव्हर करायचं बेटा? 400 मीटर. ओके. आता हा बघा किलोमीटर प्रति तासात आहे, बरोबर आहे. तर याला मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करायला लागेल, कारण की ऑप्शन पण सेकंदात आहे. तर बघा 90 किलोमीटर प्रति तास. आता बघा 18च्या पाड्यात 90 कुठे आहेत? 18 पंचे 90 होतात. 18 पंचे 90, तर 5 किती होतील बेटा? 25. हा होईल 25 मीटर प्रति सेकंद. म्हणजे किती फास्ट होत आहे बघा. इथून काय करायचं, फक्त आपल्याला भाग तोडायचा आहे. आता भाग तोडायचा आहे तर बघा, भाग तोडलं 25 एक 25, 25 एक 25, उरलेत किती? 15. 25 7 किती येतील बेटा? 150. म्हणजे किती येईल? 16 सेकंदात ती ट्रेन त्या खांबाला ओलांडते. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की 200 मीटर लांबीची रेल्वे 500 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल? ठीक आहे. आता बघा, आपण दोन पद्धती, म्हणजे एक तर पुस्तकी पद्धतीत सांगतो मी तुम्हाला, एक माझ्या पद्धतीने तुम्हाला समजून देतो. आता पुस्तकीमध्ये काय होईल बघा, डिस्टन्स काय असते बेटा? डिस्टन्स असते टाइम इंटू स्पीड, बरोबर आहे, टाइम इंटू स्पीड. तर आपल्याला काय काढायचं आहे? टाइम काढायचं, बरोबर आहे. म्हणजे टाइम बरोबर इथं डिस्टन्स अपॉन काय होईल बेटा? स्पीड, बरोबर आहे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय की ज्यावेळेस दोन पेक्षा जास्त अंतर, म्हणजे एक पेक्षा जास्त अंतर दिले असेल, 2 ट्रेन असो, 3 ट्रेन असो किंवा किती असो, तर नेहमी अंतरांची बेरीजच होते. काय म्हटलं मी? नेहमी अंतरांची जी आहे ते डिस्टन्सची नेहमी बेरीज होते. ओके. म्हणजे हे किती झाले? 200 आणि हे किती झाले? 500, म्हणजे हे 700. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, 700 मीटर ज्या वेळेस दोन गोष्टी एकाच डायरेक्शनने चालल्या, काय म्हटलं मी? ज्यावेळेस दोन गोष्टी एकाच डायरेक्शनने जात आहेत त्यावेळेस त्यांची स्पीड आणि टाइम, त्यांची काय म्हटलं मी? स्पीड आणि टाइम, ह्या दोन्ही काय होतात बेटा? मायनस होतात.
म्हणजे एकाच दिशेने जात आहेत तर त्यांच्या वेगाचा मायनस होते आणि त्यांच्या वेळेच्याही आपण वजाबाकी करतो. पण जर ते एकाच म्हणजे अपोजिट डायरेक्शन येत असतील असे किंवा असे, तर या कंडिशन मध्ये स्पीड म्हणजे वेग आणि त्यांचा वेळ या दोघांची काय होते बेटा, बेरीज होते. म्हणजे जर दोन स्पीड दिले असतील त्या दोन स्पीडच्या म्हणजे काय होईल त्यांची बेरीज होईल, आणि दोन वेळ दिली असतील तर त्या दोन्ही वेळेंचाही काय होईल, बेरीज होईल. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट समजली. आता प्रश्नाकडे बघू. काय म्हणत आहे आता, हा 700 मीटर त्याला क्रॉस करायचा आहे आणि स्पीड किती आहे बेटा, 90 किलोमीटर प्रति तास. आता 90 किलोमीटर प्रति तास जर म्हटलं तर किती येईल बेटा, 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे 18×5 = 90 म्हणजे 5×5 = 25 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, ओके. तर इथं जर भाग तोडलं तर कितीचा भाग तोडतात, भाग तोडलं इथं तर 25 2 50, उरलेत किती, आता इथं थोडसा इंच चेंज करतो म्हणजे डार्क दिसेल. तर इथं उरलेत किती आहे बेटा, 50. उरलेत सॉरी 50 नाही होती, इथं उरतील 20. बरोबर. त्याच्यानंतर कितीचा भाग तुटतात, 25×8 = 200. 25×8 = 200 म्हणजे किती लागेल, 28 सेकंदात ती जे आहे ट्रेन त्या पुलाला ओलांडेल. आता बघा, ती एक पद्धत समजली आपण. आता एक दुसरी पद्धत समजून घेऊ. बघा काय होत आहे की ते एकतर 200 मीटर क्रॉस करत आहे ट्रेन आणि 500 मीटरही क्रॉस करत, कारण की 200 मीटर ते लांबी त्या ट्रेनची आहे आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे बेटा, 500 मीटर. आणि स्पीड किती आहे तिची, 90 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, म्हणजेच किती येईल आहे, 5×5 = 25 मीटर प्रति सेकंद. बरोबर. आता त्या स्पीडने हा जो अंतर काढायचा आहे किती, 200 मीटर, याला किती वेळ लागेल, तर 200/25 आहे. 200 जर 25 केलं आपण तर 25×8 = 200. बरोबर आहे, म्हणजे इथं 8 सेकंद लागेल. इथं काय लागेल, त्याला 8 सेकंद लागेल. बघा 8 सेकंद इथून आले, प्लस हे 500 अंतर काटायचं आहे त्याला, 500 मीटर 25च्या स्पीडने, ते इथं किती वेळ लागेल, 25 2 50 आणि त्याच्यावर 1 0 म्हणजे 20 सेकंद लागेल. म्हणजे एकूण वेळ किती लागेल आता, 28 सेकंद. तर बघा किती इझिली आपण आन्सर काढू, किती इझिली, किती फास्ट आन्सर भेटतो. तर आपल्याला दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत असं नाही, पण ज्या गोष्टी फास्ट होतात, ऍक्युरेट येतात, आपला वेळ वाचवतात परीक्षेत, त्या गोष्टींना अप्लाय करतात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला किती, 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 40 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती. चला ठीक आहे, आता बघा बेटा, एक ते ट्रेन आहे, त्या रेल्वेची जी लांबी आहे ती किती आहे, 300 मीटर आहे. हे ट्रेनची लांबी आहे रेल्वेची. ठीक आहे, आणि ते 40 सेकंदात कितीच्या स्पीडने, 90 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडने, म्हणजेच किती झाले हे, 5×5 = 25 मीटर प्रति सेकंदच्या स्पीडने 40 सेकंदात त्या बोगद्याला ओलांडत आहे. 40 सेकंदात ते ओलांडत आहे म्हणजे ते स्वतःलाही ओलांडत आहे आणि त्या बोगद्यालाही ओलांडत आहे 40 सेकंदात, याचा अर्थ असंच. ठीक आहे, आता हे स्वतःला किती वेळेत ओलांडत बेटा, जर 25च्या त्या स्पीडनं जर ती जात आहे तर ती स्वतःला किती वेळात ओलांडेल, तर किती येईल, 300/25. म्हणजे हे कितीचा भाग तुटला बेटा, इथं 25 × 25 आणि उरलेत किती, 5, 25 2 50. बरोबर आहे, म्हणजे 12 सेकंदात ते स्वतःला ओलांडत आहे. कोण, ट्रेन. बरोबर. आता 40 मधून 12 गेलेत, 40 मधून 12 गेलेत म्हणजे उरलेत किती आता, 28. म्हणजे 28 सेकंदात ते बोगद्याला ओलांडत आहे, याचा अर्थ असा झाला. बरोबर आहे, म्हणजे आता डिस्टन्स काढायचं कोणाचं, बोगद्याचं. तर काय होईल, टाइम किती घेत आहे बोगद्याला क्रॉस करायला, 28 सेकंद, आणि स्पीड किती आहे, 25. आता 25 × 28 केलं तर किती आहे बेटा, 25×8 = 200, 0 हातचे आले तर 20, आणि 25 2 50, 50 आणि 20 किती आहे, 70. म्हणजे किती येईल, 700 मीटर. तर त्या बोगद्याची जी लांबी आहे ती किती आहे, 700 मीटर आहे. ठीक आहे, ओके. किंवा जर तुम्ही आपण जे रेग्युलर पद्धत वापरतो त्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता, असं नाही म्हणत की मी त्या पद्धतीने लिहिणार नाही, त्याही पद्धतीने काढू. बघा त्या पद्धतीने कसं निघणार,
आपण विचार केला त्या बोगद्याची लांबी x आहे बेटा आणि ट्रेनची तर लांबी 300 आहे मीटर मध्ये. त्याच्यानंतर बघा हे किती आहे 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे 25 मीटर प्रति सेकंद 25 मीटर प्रति सेकंद बरोबर डायरेक्ट लिहिलं. गुणिला किती आहे 40 सेकंद गुणिला 40 सेकंद. ठीक आहे ओके. तर x प्लस 300 बरोबर हे किती झाले तुमचे आता 25 चे 100 आणि त्याच्यावर एक शून्य म्हणजे 1000 म्हणजे x बरोबर 1000 मायनस 300 म्हणजे x बरोबर किती होईल 700 बरोबर. तर आपण अशा पद्धतीने आन्सर काढू शकतो आणि अशा पद्धतीने आन्सर काढू शकतो बरोबर. आन्सर दोन्ही पद्धतीने निघते पण ज्या गोष्टी इझी वाटतात फास्ट होतात त्यांना करा. मी नेहमी तेच म्हणतो ज्या गोष्टी इझी वाटतात ज्या गोष्टीची आपल्याला सवय आहे किंवा जे आपले वेळ वाचू शकतात त्या गोष्टीचा अप्लाय करा. होऊ शकते एखादी वस्तू स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं लेंदी वाटेल पण ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचं प्रॅक्टिस करा त्यावेळेस ते इझी होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणते एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. चला ठीक आहे जाते कितीच्या स्पीडने जाते ती 20 किलोमीटर. हा औरंगाबाद आहे आणि आहे पुणे. ठीक आहे इकडून इकडे चालले बेटा 20 किलोमीटर प्रति तास बरोबर. आणि त्याच्यानंतर ते पुणे ते औरंगाबाद म्हणजे इकडे रिव्हर्स येतात 30 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते. तर रेल्वेचा सरासरी वेग किती. आता मी तुम्हाला काय म्हटलं आताच एक गोष्ट सांगितली जर सरासरी वेग काढायचा आहे तर आपण तो फॉर्म्युला वापरणार नाही. आपण काय करणार डायरेक्ट एलसीएम पद्धत वापरणार. ठीक आहे तर एलसीएम पद्धत वापरू म्हणजे किती येईल 20 आणि 30 यांच्या एलसीएम काढू. एलसीएम किती आहे बेटा यांच्या 60. 2 स्पीड आहेत म्हणून गुणिला 2. ठीक आहे तिथं 20 ला 60 बनवायचे आहेत तर 3 नी मल्टिप्लाय करायला लागेल. इथं 30 ला 60 बनवायचे तर 2 नी मल्टिप्लाय करायला लागेल. तर 3 आणि 2 किती झाले बेटा 5. इथं भाग तोडलं 5 1 5 12 25 60 आणि 12 दोन्ही किती झाले बेटा 24. 24 किलोमीटर प्रति तास त्यांचा काय राहील ऍव्हरेज स्पीड राहील. काय राहील ऍव्हरेज स्पीड त्यांच्या किती राहील 24 किलोमीटर प्रति तास. तर बघा किती इझी पद्धतीने असे आन्सर निघतात. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही ह्या चॅप्टरला. ठीक आहे कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आणि याला एकदम शॉर्ट करायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणतात दोन रेल्वेच्या लांब्या किती आहे बेटा एक 300 मीटर आहे आणि 400 मीटर आणि 300 मीटर. ते एकाच दिशेने धावत आहेत. बघा एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग किती आहे बेटा 80 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. टाइम विचारला इथं किती वेळ आहे तर टाइम काय असते बेटा डिस्टन्स अपॉन स्पीड असते. तर डिस्टन्स किती आहे दोघांची बेरीज म्हणजे काय दोन्ही डिस्टन्सची म्हणजे किती 400 आणि 300 700 काय बेटा मीटर मध्ये. चला ठीक आहे एवढं तर समजलं. आता बघा एकाच दिशेने चाललेत ते बघा इथं लिहिलंय एकाच दिशेने ते चाललेत बरोबर. एकाच दिशेने धावत आहेत तर काय होईल बेटा यांची जे स्पीड आहे त्यांची वजाबाकी म्हणजे 100 काय होईल बेटा 16 मायनस 80 बरोबर. तर 700 मीटर अपॉन हे किती झाले ते 16 आणि ते 20 म्हणजे 36 किलोमीटर प्रति तास. तर याला पण मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करावं लागेल बरोबर आहे. म्हणजे 700 अपॉन 36 किलोमीटर प्रति तास म्हणजे 18 दुने 36 तर 5 दुने किती मीटर 10 बरोबर. हा तर मीटर मध्ये आहे तर हा मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट केलं तर शून्याला शून्य खतम झाला बेटा म्हणजे किती येईल आता हा 70 सेकंद. ठीक आहे तर 70 सेकंदात ते एकमेकींना ओलांडतील. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे बघा की 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास व 200 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर प्रति तास एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास ते एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. ठीक आहे इथे टाइम काढायचा आहे. आता काय म्हटलं मी जेवढे त्यांच्या लांब्या आहेत त्यांची ऍडिशन करायची म्हणजे 300 आणि हे 200 किती झाले बेटा 500 किती झाले 500 ओके. आणि विरुद्ध दिशेने बघा विरुद्ध दिशेने ते धावत आहेत म्हणजे हे जे त्यांचे दोन्ही स्पीड आहेत त्यांची काय होईल ऍडिशन विरुद्ध डायरेक्शन आहे म्हणून म्हणजे 30 आणि हे किती आहेत 60 म्हणजे किती झाले बेटा 90. पण हे कशात आहेत किलोमीटर प्रति तासात आहेत आणि हे आहेत बेटा मीटर मध्ये. ते याला मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करावं लागेल.
याला मीटर प्रति सेकंदात जर कन्वर्ट केलं आपण तर हा तर झाला बेटा 500 मीटर, आता झाला 500 मीटर. आणि हे 18 पंचे 90 म्हणजे 5 5 25 मीटर प्रति सेकंद. बरोबर. तिथून डायरेक्ट भाग कटला. 25 1 25, 25 दुने 50 आणि त्याच्यावर एक शून्य म्हणजे किती 20 सेकंद. म्हणजे ते 20 सेकंदानंतर एकमेकांना ओलांडतील. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणत आहे, दोन रेल्वे एकाच दिशेने 72 किलोमीटर प्रति तास व 108 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 20 सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती. ठीक आहे, काय टेन्शन नाही, याला सॉल्व्ह करून टाकू. आपल्याला लांबी कळायची म्हणजे डिस्टन्स कळायचे. डिस्टन्स काय असते बेटा, स्पीड इंटू टाइम. बरोबर. आपल्याला स्पीड 2 दिलेत आणि ते एकाच दिशेने धावत आहेत म्हणून काय होईल 108 मायनस 72. आणि हे कशात आहेत किलोमीटर प्रति तासात. प्रत्येक गोष्टी याच्यासाठी लिहून देत आहे कारण की तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मी त्याला काउंट कन्वर्ट केली. ठीक आहे. आता बघा हा कशात आहे बेटा 20 सेकंदात. आता बघा हा सेकंद आहे, हा किलोमीटर प्रति तास आहे, याला मला मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करायला लागेल. परंतु अगोदर यांची वजाबाकी बघितली तर किती आहे 36. बरोबर आहे. 36 किलोमीटर प्रति तास. आणि हा किती आहे बेटा 20 सेकंद. चला ठीक आहे, हा सेकंदात आहे म्हणून याला पण काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल कशात मीटर प्रति सेकंद. बरोबर. तर 36 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती होईल आता 18 दुने 36 म्हणून 5 दुने किती होईल 10. आणि हा तर 20 ऑलरेडी आहे म्हणजे किती झाले 200 मीटर. म्हणजे बघा कॉन्सेप्ट क्लिअर असतील आपले तर आपण किती इझी पद्धतीने अशा प्रकारचे उदाहरण सोडवू शकतो. बरोबर. चला ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू आपण. काय म्हणत आहे, एक रेल्वे 48 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 मिनिटे अगोदर पोहोचते तर रेल्वेने किती अंतर कापले. मस्त क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि लक्ष ठेवण्यासारखा क्वेश्चन. बघा एका ठिकाणी आहे आणि ते दुसऱ्या ठिकाणी चालले बेटा. एका पॉइंट वरून दुसऱ्या ठिकाणी. तर पहिले जात आहे 48च्या स्पीडने चालली, दुसऱ्यांदा चालली तर 60च्या स्पीडने चालली. म्हणजे डिस्टन्स तर तेवढाच कव्हर करते ना ते. म्हणजे याचा अर्थ डिस्टन्स स्थिर झाला, याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे, तो हालत नाही. आणि अशी जर कंडिशन असेल तर मी तुम्हाला काय म्हटलं, जर डिस्टन्स कॉन्स्टंट आहे जो स्थिर आहे अंतर, तर अशा वेळेस जे स्पीडचा रेशो आहे आणि टाइमचा रेशो आहे एकमेकांच्या व्यस्त होतात. म्हणजे स्पीडचा रेशो किती आहे 48 ला 60 म्हणजे भाग तोडलं तर हा किती आहे 12 48 आणि 12 पंचे 60. तर जो टाइमचा रेशो आहे, जो टाइमचा रेशो काय बेटा याचा उलटा म्हणजे 5 ला किती होईल बेटा 4. हे गोष्ट समजली. ठीक आहे. एवढं समजलं तर मॅक्झिमम उदाहरण हा सॉल्व्ह करून टाकला तुम्ही. म्हणजे पहिले 5 वेळात पोहोचते तर आता त्याच्यासाठी तो 4 वेळ लावत आहे म्हणजे अगोदर पोहोचताय 1 वेळ. बरोबर आहे. यांच्यातला डिफरन्स किती आहे बेटा 1. आणि हा 1 कोणाचा बरोबर आहे, जेवढा मिनिट तो अगोदर पोहोचते त्याच्या बरोबर आहे म्हणजे 30 मिनिटाच्या बरोबर. गोष्ट समजत आहे. ठीक आहे. तर दोन पैकी कोणता एक टाइम घेऊ शकतो तुम्ही, हा टाइम घेताय. तर 4 बरोबर किती. ठीक आहे. तर किती आहे 312 म्हणजे 120 मिनिटं. 120 मिनिटं याचाच अर्थ किती येईल बेटा 2 तास. गोष्ट समजली. ओके. आता आपल्याला काय करायचं डिस्टन्स. डिस्टन्स काय असतं बेटा स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे बेटा 60. का बरं, कारण की मी हा रेशो घेतलाय. हा घेतला असतं तर मग 48 असतं. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी टाइम किती लागत आहे बेटा 2 तास. आता बघा इथं मी काही कन्वर्ट नाही केलं. का बरं नाही केलं, कारण की हा जो स्पीड आहे ना बेटा हा किलोमीटर प्रति तास आहे बेटा. आणि हा जो टाइम आहे हा आपण तासात घेतलाय. बघा इथेही तासात इथेही तास आहे, तर कन्वर्ट करण्याची गरज आहे का नाही, म्हणून मी काही कन्वर्ट केलं नाही. ठीक आहे. तिथं डायरेक्ट गुणाकार होईल किती होईल साइन 2 12 आणि त्याच्यावर 1 0 म्हणजे 120 काय किलोमीटर. मीटर नाही किलोमीटर. ठीक आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. बघा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चन मध्ये मुलांना भरपूर त्रास जाते, डोकं खाजवत राहतात, आन्सर निघत नाही. पण मी असे ट्रिक्स सांगणार आहे आणि असं समजून देणार आहे तुम्हाला की तुम्ही असे प्रश्न आले की आता असे एकदम धुव्यासारखे उडवून टाकत त्यांना. ठीक आहे. फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या बेटा. कॉन्सेप्ट काय असते. ठीक आहे. बघा एक रेल्वे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता A कडून
बी कडे निघाली. चला ठीक आहे, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. इथून ते निघाली बी कडे. किती? सकाळी 7 वाजता. कितीच्या स्पीडने? 20 किलोमीटर प्रति तास. गोष्ट समजली? ओके, समजली सर. नंतर काय म्हणत आहे? पण दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता. किती वाजता? 9 वाजता. काय झालं? तिला 30 किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडून ए कडे निघाली. कितीच्या स्पीडने निघाली बेटा? 30 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. दोन स्टेशन मधील अंतर किती आहे बेटा? 260 किलोमीटर आहे. चला ठीक आहे, इथपर्यंत पण आम्हाला समजलं. तर त्या रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतात? एकदम क्लासिक. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस ते एकमेकांना क्रॉस करतात, हे ज्यावेळेस आपण काढतो, म्हणजे वेळ काढतो, ते कधी काढतो? हा ज्यावेळेस समजला त्यावेळेस हा प्रश्न आपण इझिली म्हणजे सॉल्व्ह करू. आपण त्यावेळेस काढतो ज्यावेळेस दोघांचीही वेळ सारखी राहील. दोघांची वेळ काय राहील बेटा? सारखी राहील, दोन्ही पॉइंट वरून निघण्याची. ठीक आहे, आता हे निघत आहे बेटा 7, हे निघत आहे बेटा 9 वाजता. दोघांची वेळ सारखी आहे का निघण्याची? नाही. मग अशा वेळेस काय करायचं? त्यांची वेळ सारखी करा. आता सर करणार म्हणजे कसं करणार याची वेळ जी आहे सारखी? तर बघा, हे 9 वाजता निघाली, हे 2 तासा अगोदरच निघाली. बरोबर? हे 2 तासा अगोदर निघाली आहे, तर 9 वाजेपर्यंत हे किती अंतर क्रॉस करून ते पहिले काढता. किती? 2 तास अगोदर निघाली आहे आणि तिची स्पीड किती आहे बेटा? 20. म्हणजे 20 दोन्ही किती आहे बेटा? 40 किलोमीटर. म्हणजे 9 वाजता ही जी आहे हे आपल्या पॉइंट पासून 40 किलोमीटर दूर राहील. बरोबर? म्हणजे आता ही इथं आहे आणि हे इथून स्टार्ट झाली आहे. बरोबर? ए इथं आहे आणि बी इथून आता निघाली. आता वेळ दोघांची सारखी झाली. आता मधातलं अंतर किती आहे? 40. ते इथून निघून गेला. तर आता उरलेला जो अंतर आहे हा किती आहे बेटा? 220 किलोमीटर. गोष्ट समजलं? आता ते जे भेटतील हे याच्या दरम्यान भेटतील, 220 किलोमीटरच्या दरम्यान. गोष्ट समजत आहे? चला ठीक आहे. आता आपल्याला वेळ काढायचा आहे. आता आपण वेळ काढू. ठीक आहे, आता वेळ जर काढायचा आहे तर कसं होईल बेटा? टाइम निकालना है अपने को. डिस्टन्स किती आता? 220 किलोमीटर. ठीक आहे, आणि त्यांची जी स्पीड आहे आता एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चालले, तर यांच्या जी स्पीड आहे यांची बेरीज होईल. म्हणजे किती? 30 आणि 20 किती झाले बेटा? 50. काय? किलोमीटर प्रति तास. तिथं चेंज करण्याची गरज आहे का? नाही, कारण की हाय किलोमीटर मध्ये आहे, हाय किलोमीटर मध्ये. ठीक आहे, तिथं फक्त भाग तोड बेटा आपण. तर शून्याला शून्याचा भाग तुटला. ठीक आहे, शून्याला शून्याचा भाग तुटला. त्याच्यानंतर किती येईल इथं? 22/5 असं जाईल बेटा. 22/5. तर 520 उरले 2/5. ठीक आहे, म्हणजे 4 तास तर झालेत वेगळे. आता याला 2/5 ला मला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? मिनिटामध्ये. तर इंटू 60 करून टाका. तिथं 12×5 = 60. बरोबर आहे? 12×5 किती झाले बेटा? 60. आणि 12×2 किती झाले? 24. बरोबर? 12×2 24. बरोबर आहे का? अंतर किती होतं? 260 मीटर किलोमीटर. म्हणजे बरोबर. म्हणजे 4 तास आणि 24 मिनिटानंतर ते एकमेकींना भेटते. काय म्हटलं मी? 4 तास आणि 24 मिनिटानंतर ते एकमेकींना भेटते. ठीक आहे, कधी? 9 वाजेनंतर. म्हणजे 9 + 4. 9×4 किती झाले बेटा? हे झाले 13. 13 म्हणजे दुपारचे. इथून 12 मायनस करून टाका. म्हणजे दुपारचे किती वाजले? 1 वाजले. म्हणजे 1:24 मिनिटांनी ते एकमेकींना भेटते. किती? 1:24 मिनिट. ठीक आहे, म्हणजे ज्या असे प्रश्न आले त्याच्या जर कॉन्सेप्ट तुम्हाला कळलं तर असे प्रश्न तुम्ही असेच उडवून टाका. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही असे प्रश्न आले तर. ठीक आहे, फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. काय करायचंय? एकदा कॉन्सेप्ट लक्षात आलं की असे प्रश्न असेच सॉल्व्ह होतात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे? एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 50 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता निघाली. चला ठीक आहे, ए कडून निघाली बेटा बी कडे. ठीक आहे, ए कडून बी कडे निघाली. किती वाजता? सकाळी 7 वाजता. कितीच्या स्पीडने? 50 किलोमीटर प्रति तास या स्पीडने. चला ठीक आहे. आता नंतर काय झालं? नंतर दुसरी रेल्वे त्या दिशेने त्याच दिवशी सकाळी 8 वाजता 60 किलोमीटर प्रति तास
वेगाने निघाली. ठीक आहे, म्हणजे दुसरी रेल्वे 8 वाजता निघत आहे आणि सेम डायरेक्शननी म्हणजे इकडेच चालली. ते पण कितीच्या स्पीडने चालली बेटा? 60 किलोमीटर प्रति तास ह्या स्पीडने चालली. चला ठीक आहे, तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील? आता बघा, आता जो याच्या मागचा प्रश्न होता ते अपोजिट डायरेक्शन वाला होता, हा काय बेटा सेम डायरेक्शन वाला. ठीक आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही, दोन्ही याच्यामध्ये एकच कंडिशन लागेल, अगोदर त्यांची वेळ बरोबर करा. तर बघा, हे 7 वाजता निघाली, हे 8 वाजता, तर दोघांचा वेळ सारखा करू. हे 1 तासा अगोदर निघाली म्हणून 1 तास. ठीक आहे, 1 तास आणि हिची स्पीड किती आहे बेटा? 50, म्हणून 50 गुणिला 1 म्हणजे 50 किलोमीटर काय राहील? ते सामोर राहील. 50 किलोमीटर काय राहील बेटा? सामोर राहील आपल्या स्टार्ट पॉइंट पासून. इथून ज्या वेळेस ही ट्रेन आहे इथून निघेल, बरोबर, त्यावेळेस ही जी पहिली ट्रेन आहे हे 8 वाजता 50 किलोमीटर सामोर. आता ते एकमेकांना म्हणजे एवढा डिस्टन्स तिने हे केलं, कव्हर केलं. आता हे जे दुसरी ट्रेन आहे हे तिला कधी भेटेल? ज्या वेळेस ती हा 50 किलोमीटर अंतर क्रॉस करेल बेटा, बरोबर आहे. हा 50 किलोमीटर अंतर जर क्रॉस केलं ह्या दुसऱ्या ट्रेननी तर हे याला ओलांडले, बरोबर. तर आता आपल्याला टाइम काढायचा आहे, ते काय असते? डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर आहे. आता डिस्टन्स किती कव्हर करायचे आहे? 50 किलोमीटरचा. 50 किलोमीटरचा त्याच्यासाठी स्पीड किती आहे बघा, दोन्ही एकाच डायरेक्शननी चालले, तर यांची काय होईल बेटा? वजाबाकी. तर 60 मधून 50 गेले, उरले 10, बरोबर आहे, किलोमीटर प्रति तास, बरोबर. तर शून्याला शून्य खतम झाले, म्हणजे काय होईल बेटा? 5 तासानंतर, 5 तासानंतर ते काय एकमेकांना भेटते. याचा अर्थ असा झाला, आता 5 तास कधी? 8 वाजता नंतर 5 तास, म्हणजे 8 प्लस 5, 8 5 किती झाले बेटा? 13. 13 म्हणून 12 मायनस करून टाका, म्हणजेच किती होईल? 1 वाजता. हे दुपारच्या 1 वाजता ते एकमेकांना भेटते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे? एक गाडी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते, तर तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा? ठीक आहे, ओके, कोई प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता आपल्याला डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स काय असते बेटा? स्पीड इंटू टाइम. आणि हा बघा किलोमीटर प्रति तासात इथेही आहे आणि हाही तासात आहे, तर काही कन्वर्ट करण्याची गरज आहे का? नाही. ठीक आहे, तर हे 60 तासात 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने 5 तासात हा एक अंतर कव्हर करेल. आता हाच जो अंतर आहे 4 तासात कव्हर करायचा बेटा, तर स्पीड किती राहील ते काढायला लागेल आपल्याला. इथं काय होत आहे बघा, इथं बघितलं आपण तर इथं भाग तुटत आहे. 4 1 4 आणि 15 60 आणि 15 5 किती येईल बेटा? 75, बरोबर आहे. म्हणजे पहिले होती स्पीड 60, आता ती झाली 75. म्हणजे आता स्पीड कितीने वाढली? तर 15 किलोमीटर प्रति तासने वाढली. किती वाढली? 15 किलोमीटर प्रति तासाने आपल्याला ती स्पीड वाढवावी लागेल, जेणेकरून ती जी ट्रेन आहे तो अंतर 4 तासात कव्हर करेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे? एक रेल्वे एका 250 मीटर लांब पुलाला 54 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 90 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल? एका खांबाला ओलांडत आहे याचा अर्थ ती स्वतःला ओलांडत आहे, डायरेक्टली असंच म्हटलंय की ती स्वतःला किती वेळात ओलांडते. ठीक आहे, तर मी जो बेसिक कॉन्सेप्ट सांगितलं होतं त्या कॉन्सेप्टने जाऊ. काय म्हणत आहे? त्या गाडीचा स्पीड किती आहे बेटा? 250 लांब पुलाला ती कव्हर म्हणजे ओलांडत आहे आणि तिचं स्पीड आहे बेटा 54 किलोमीटर प्रति तास, बरोबर. आता 18 3 54 होतात, तर 5 3 किती आहे बेटा? 15 मीटर प्रति सेकंद. गोष्ट समजत आहे? ठीक आहे, आणि याच्यासाठी किती घेत आहे ते? 90 सेकंद घेत आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे आता ती स्वतःला ओलांडत आहे, त्याच्यासाठी किती वेळ घेत आहे? तर आपल्याला टाइम जर काढायचा आहे तर किती येईल बेटा? 250 मीटर अपॉन 15 मीटर प्रति सेकंद. गोष्ट समजत आहे? इथं इथं जर भाग तोडला बेटा तर कितीचा भाग तुटेल? 5 3 15 आणि 5 5 25, म्हणजे 50 अपॉन 3, म्हणजे 50 अपॉन 3 सेकंदात ही ट्रेन स्वतःला ओलांडते. गोष्ट समजली? म्हणजे उरलेल्या वेळात जो एकूण वेळ लागत आहे किती? 90. याच्यापैकी 50 अपॉन 3 सेकंदात ते स्वतःला ओलांडत आहे, तर उरलेल्या वेळात ह्या 50 अपॉन 3 सेकंदात ते काय करत आहे? पुलाला ओलांडत आहे, बरोबर आहे.
तर ते स्वतःला किती वेळात ओलांडेल, तर उरलेला जो वेळ आहे तेवढ्या वेळात ते स्वतःला ओलांडेल. आता उरलेला वेळ कसा निघेल, एकूण वेळ लागत आहे बेटा 90 सेकंद, त्यापैकी 50/3 सेकंदात तर ते पुलाला ओलांडत आहे. तर इथून जर मायनस केले आपण 50/3, तर उरलेला जो वेळ आहे तेवढ्या वेळात ते स्वतःला ओलांडत. म्हणजे किती येईल बेटा इथं, 9×3=27, 270 - 50/3, हे किती झाले 220/3, आणि भाग तोडलं तर किती मध्ये भाग तोडन बेटा, 7×3=21, बरोबर आहे. त्याच्यानंतर उरला 1, 3×3=9, त्याच्यानंतर पॉइंट उरला 1, 3×3=9, 3×3=9, बरोबर आहे. म्हणजे 73.33 सेकंद. ठीक आहे. बघा, बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, हा तर समजलं, आणि बेसिक मी सांगा. बेसिक मी काढू शकतो आपण याला. बघा, एकूण अंतर किती येईल बेटा, x + 250 एवढं अंतर कापायचं आहे, बरोबर आहे. याच्यासाठी 90 सेकंद घेत आहे, बरोबर आहे. आणि आता याला कन्वर्ट केलं मीटर प्रति सेकंद, आता किती येईल बेटा, 15 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे. आणि हा आता सेकंदात ऑलरेडी आहे. तर हा किती येईल आता, x + 250, बरोबर आहे. आणि हे किती झाले बेटा आता, 15×9 135, बरोबर, 135, आणि त्याच्यावर एक 0, म्हणजेच x बरोबर किती झालेत आता, इकडून मायनस केलं आपण 250, तर 1100. म्हणजे त्या ट्रेनची जी लांबी आहे ते 1100 निघाली, बरोबर. आपल्याला काय विचारलाय, तो वेळ किती लागेल खांबाला ओलांडायला. म्हणजे आता टाइम काढायचा आपल्याला, त्या टाइम काढायचा आपल्याला. तर टाइम कसं निघते बेटा, डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर. डिस्टन्स किती आहे आता 1100, आणि स्पीड किती आहे बेटा, 15 मीटर प्रति सेकंद, बरोबर. तिथून जर भाग तोडला आपण तर 15×7 105, बरोबर आहे. उरलेत किती 5, त्याच्यानंतर 15×3=45, बरोबर आहे. उरलेत किती 5, पुन्हा 15×3=45, 15×3=45, बरोबर आहे सेकंद. तर आन्सर असाही निघते आणि असाही निघते. पण जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर ह्या पद्धतीने थोडासा इझिली, इथं थोडासा वेळ लागेल, बरोबर आहे. तर कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि उत्तर इझी पद्धतीने काढा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, एक रेल्वे एका उभ्या माणसाला 14 सेकंदात ओलांडते आणि 120 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी काय. खूप मस्त क्वेश्चन आहे आणि लोक खूप लॉजिक लावतात, काही दम नाही या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता एकदम सिंपल लॉजिक मी तुम्हाला हा प्रश्न सांगतो. आता बघा काय होतं बेटा, एका उभ्या माणसाला ते स्वतः म्हणजे 14 सेकंदात क्रॉस करत आहे, याचा अर्थ ते स्वतःला 14 सेकंदात क्रॉस करत. बघा कॉन्सेप्ट क्लिअर असा तर असा विचार करू शकतो. ठीक आहे. 14 सेकंदात ते स्वतःला क्रॉस करत आहे आणि 20 सेकंदात ते प्लॅटफॉर्मला क्रॉस करत आहे. हे जे 20 सेकंद लागले प्लॅटफॉर्मला क्रॉस करायला, हे टोटल असतात. टोटल म्हणजे ती स्वतःलाही क्रॉस करते, त्यासोबत त्या प्लॅटफॉर्मलाही क्रॉस करते, यासाठी लागणारा हा टोटल टाइम असतो. गोष्ट समजली. ओके सर, आम्हाला समजली. तर हा जो वेळ आहे आणि ते स्वतःला 14 सेकंदात ओलांडत आहे, तर फक्त आणि फक्त त्या प्लॅटफॉर्मला जर ओलांडायचं असेल, क्रॉस करायचं असेल, त्याच्यासाठी ते किती वेळ घेईल बेटा, 6 सेकंद. गोष्ट समजत आहे. ठीक आहे. आणि या 6 सेकंदात ते किती डिस्टन्स कव्हर करत आहे प्लॅटफॉर्मचा, 120 मीटर, बरोबर. तर ते स्वतःला किती सेकंदात ओलांडत आहे, 14 सेकंदात. तर 14 सेकंदात ते किती डिस्टन्स कव्हर करत, बस एवढंच तर काढायचं बेटा. क्या दम है इसमें, कुछ भी नहीं. ठीक आहे. 6 × 6, 6 × 2 12, त्याच्यावर एक 0, म्हणजे किती झाले 14 × 2 28, आणि त्याच्यावर एक 0, म्हणजे त्या ट्रेनची, त्या रेल्वेची जी लांबी आहे ती किती आहे बेटा, 280 मीटर आहे. किती आहे, 280 मीटर. बघा किती मस्त, किती म्हणजे सोयीस्कर पद्धतीने आपण याचा आन्सर काढला. ठीक आहे. पुस्तकीमध्ये खूप लेंदी आन्सर असतात, पण कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर मग आपण अशा इझी पद्धतीने आन्सर काढू शकतो. ठीक आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणते, एक व्यक्ती एकूण अंतराच्या 1/3 प्रवास 50 किलोमीटर प्रति तास वेगाने
पुन्हा 1/3 प्रवास किती 60 किलोमीटर प्रति तास वेगाने व उर्वरित 1/3 प्रवास 40 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो, तर त्याचा सरासरी वेग काय? ठीक आहे. आता आपण हा विचार केला की टोटल म्हणजे इथून एक पॉइंट, तिथून दुसरा आणि तिथून तिसरा, 1/3 1/3 1/3 म्हणतात, म्हणजे पूर्ण डिस्टन्स पकडला आपण 3, त्यापैकी एक भाग नंतर एक भाग नंतर एक भाग. हा पहिला भाग तो 50च्या स्पीडने जाते बेटा, दुसरा 60च्या स्पीडने, तिसरा 40च्या. आता डिस्टन्स तिन्ही ठिकाणी सारखे आहेत, म्हणून आपण काय करणार आहोत, यांची एलसीएम काढणार आहोत. बरोबर आहे. एव्हरेज डिस्टन्स स्पीड काढायची आहे, तर काय करतो आपण, 50 60 आणि 40. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली होती, काय काय तो जो सूत्र आहे तो फक्त 2 स्पीड साठी आपण कन्सिडर करू शकतो, पण इथं 3 स्पीड आल्या, इथं तो फेल होऊन जाईल ना. म्हणूनच तुम्हाला बेटा असं सांगितलं होतं की पद्धत अशी वापरायची जे सर्व ठिकाणी कामी येते. तर काय केलं आपण, यांच्या एलसीएम काढलं. एलसीएम किती आहे बेटा यांची, एलसीएम बेटा 600. ठीक आहे, 600 एलसीएम काढलं तर 50 ला किती मल्टिप्लाय करलं का बेटा, 12 पंचे 60 है ना, इथं 10 ने आणि इथं 15 चौ 60. आता 3 डिस्टन्स आहेत म्हणून गुणिला 3. मी तुम्हाला सांगितलं 4 असते तर 4, 5 असते तर 5, 2 असते तर 2, आणि ह्या सगळ्यांची बेरीज 30 आणि 7 37 आपण मध्ये. त्याच्यानंतर हे किती झाले बेटा, साइन 3 18, 1800 अपॉन 37 असंच होईल ना. चला ठीक आहे. आता फक्त भाग तर तोडायचे. हे किती झाले, 37 74 आणि 74 दुने किती झाले बेटा, 74 दुने 148, म्हणजे हे झाले 4 मध्ये भाग तोडले इथं. ठीक आहे, 4 मध्ये भाग तोडलं तर 148 म्हणजे ते 32 उरलेत. बरोबर आहे, 32 उरलेत. तर मग आता कितीचा भाग तुटल, जवळजवळ 8चा भाग तोडला, म्हणजे 8 3 24, 240 आणि ते 50, ते किती झाले, 290. बरोबर आहे, 290 आणि ते 6 296च्या जवळपास. बरोबर आहे, 240 आणि ते 240 आणि ते 56 296. बरोबर आहे, म्हणजे 8चा भाग तुटेल. ओके, म्हणजे 8 पॉईंट समथिंग, म्हणजे 48 पॉईंट समथिंग आन्सर येईल. बरोबर, आणि एकच ऑप्शन इथं आहे 48.64. तर याचा जो आन्सर राहील, ऍव्हरेज स्पीड किती येईल, 48.64 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, 2 व्यक्ती 7 किलोमीटर प्रति तास व 9 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावतात. चला ठीक आहे. तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून किती 144 किलोमीटर अंतरावर राहतील. ठीक आहे, ओके. तर ते काय होतात, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, म्हणजे एक इकडे धावत आहे, दुसरा इकडे धावत आहे. हा 7च्या स्पीडने धावत आहे, हा 9च्या स्पीडने धावत आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलाय, किती वेळेनंतर, म्हणजे वेळ विचारली म्हणजे टाइम, आणि टाइम बोले तो डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर, चला ठीक आहे. आता डिस्टन्स किती आहे बेटा, 144, आणि त्यांची जे स्पीड आहे आता विरुद्ध दिशेने चालले तर प्लस आहे, म्हणजे हे किती आहे बेटा 16. इथून जर भाग तोडलं तर किती, 16 9 144, म्हणजे 9 तासानंतर ते एकमेकांपासून 144 किलोमीटर अंतरावर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू बेटा आपण. काय म्हणते, 2 व्यक्ती एकाच दिशेने म्हणजे एकाच साईडला चालले, एक 5 किलोमीटर प्रति तास आणि दुसरा 4 किलोमीटर प्रति तासाने ह्या वेगाने जातात. तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 12 किलोमीटर अंतरावर राहते. ठीक है. तर आता इथे टाइम काढायचा है. ठीक है, टाइम निकालना है. तो टाइम क्या होता है, डिस्टेंस अपॉन स्पीड. डिस्टेंस कितना कव्हर करना है, 12, आणि एकाच दिशेने चालले तर हे काय होईल बेटा मायनस, म्हणून 5 मधून 4 गेले, उरला किती 1, म्हणजे 12/1 म्हणजे किती येईल 12. म्हणजे 12 तासानंतर ते काय होईल, एकमेकांपासून 12 किलोमीटर अंतरावर. ठीक आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे काय झालं बेटा, जे आपण ह्या चॅप्टर मध्ये काय केलं, आजच्या बेसिक जाणून घेतला, कॉन्सेप्ट क्लिअर केला आणि त्याच्यावरती बेसिक उदाहरणं घेतले
आणि बेसिक नंतर थोडेसे चांगले ऍडव्हान्स क्वेश्चन घेतले. आता याच्या नंतरच्या पार्ट मध्ये काय करणार आहोत आपण, ह्या चॅप्टरचे जे स्ट्रॉंग म्हणजे क्वेश्चन्स आहेत, एकदम चांगले महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करणार आहोत आणि हा चॅप्टर आपण इथं संपवणार. ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.